संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जुलै महिन्याचे पैसे आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहे किंवा जे कार्यालय आहे त्यांच्याकडून अपडेट मिळाली आहे व लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा होणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले आपले बँक खाते तपासायचे आहे, कारण आज देखील जमा होण्याची शक्यता आहे, कारण आज शनिवार आहे, वर्किंग डे आहे. पण लाभार्थी मित्रांनो, आता जुलै महिन्याचे तर पैसे तुम्हाला मिळतील. एक महत्त्वपूर्ण सूचना सुद्धा सरकारकडून आली आहे. ते म्हणजे तुम्हाला पुढील हप्ते म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला असं वाटत असेल की बंद होऊ नये, तर तुमचे हयातीचे दाखले आहे ते लवकरात लवकर सादर करावे. अनेक लाभार्थ्यांना सूचना देऊन सुद्धा जे हयातीचे दाखले आहेत ते अजूनही जे डिपार्टमेंट आहे किंवा संबंधित कार्यालय आहे तिकडे सबमिट न केल्यामुळे काय होणार आहे की तुमचे जे ₹1,500 आहे ते बंद होणार आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत ही वेळ देण्यात आली आहे सरकारकडून. आता जे लाभार्थी आहे त्यांना सोप्या पद्धतीने जे सत्यपान ॲप आहे त्यावरती ऑनलाईन पद्धतीने घरी बसून सुद्धा तुम्ही हयातीचा दाखला सादर करू शकता, काढू शकता. अगदी छोटे-छोटे स्टेप्स आहेत. तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून सत्यपान ॲपवरून तुम्ही काय करायचं आहे, तुमचा हयातीचा दाखला काढून घ्यायचा आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा किंवा विचारू शकता. पण जर तांत्रिक अडचणींमुळे तुम्हाला मोबाईलवरती जर काढता येत नसेल, तर तुम्ही जुन्या पद्धतीने जे तहसील कार्यालयामध्ये जाऊन सर्व कागदपत्रे देऊन हयातीचा दाखला काढत होता, ते सुद्धा चालणार आहे. पण ते तुम्हाला तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये सबमिट करावं लागणार आहे, अशी सुद्धा सूचना देण्यात आली आहे. आता सरकारने सुद्धा जे लाभार्थी आहे त्यांचे वेळेवरती हप्ते वितरण करण्याची सुद्धा गरज असणार आहे. कारण अनेक योजनेचे पैसे जमा झालेले आहे. मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील जुलै महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. हे वाट पाहत आहेत की लाभार्थ्यांना पैसे कधी जमा होणार. जे काही निधी वितरित करण्यात येतात ते अनेक विविध योजनांमध्ये गुंतवले जातात. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा गेल्या आठवड्याभरात म्हणजे 15 जुलैपासून वितरण झालेलं आहे व 8 जुलैला त्याचा GR आला, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 309 कोटी रुपयांचं जे निधी वितरित केले गेला आहे व संबंधित विभागाकडे म्हणजे महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे. आणि शेतकरी कर्जमाफी असू द्या तिथे 40 कोटी देण्यात आलेला आहे. त्यानंतर वीज बिल माफी आहे तिथे 46 कोटी तिथे देण्यात आलं आहे. मग निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार हे सुद्धा शासनाकडे वारंवार विचारलं जात आहे. आपल्या योजनेत्रा चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येक वेळेस लाभार्थ्यांना सपोर्ट करत आहोत. आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही हयातीचा दाखला सादर केला नाही आणि तुमचे पैसे बंद झाले, पुढे सुद्धा तुम्ही काही हालचाली गेल्या नाही, तर 2027 पर्यंत तुम्हाला या योजनेमधून संपूर्णपणे बाद केले जाणार आहे. तुम्हाला पुढे जाऊन तुम्ही हयातीचा दाखला सादर करा किंवा नाही करा, तुम्हाला पैसे मिळणार नाही. पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन तुमची जी ऑनलाईन पूर्वीची जी प्रोसेस होती सगळी पुन्हा करावी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थी मित्रांनो, कोणतीही इथे जे दाखले सादर करायचे आहे किंवा कागदपत्रे सादर करायचे आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आणि आता संबंधित विभागाकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. या संदर्भात तुम्ही बेनिफिशरी ॲप आहे किंवा जे आपलं नवीन जी वेबसाईट आली आहे त्यावरती जाऊन सुद्धा तुमच्या नावापुढे काही त्रुटी आहे का किंवा तहसील कार्यालयात जाऊन संबंधित कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं आहे. कारण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. काही अडचण उद्या कमेंट करून विचारा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा व अशाच संपूर्ण सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला व पेजला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.